हॅलो गाईज, गुड मॉर्निंग फ्रॉम उज्जैन. आणि आता वाजले आहेत 7. आम्ही आता निघालो आहे कालभैरवच्या दर्शनासाठी. रिक्षावाल्याला कॉन्टॅक्ट केलेला काल, तो म्हणला सुबह 7 बजे आप रेडी हो जाओ, जितना जल्दी जाएंगे धूप कम मिलेगा और आपको दर्शन भी अच्छे से होगा. सो ओजू आमचा झोपला आहे, तर त्याला आम्ही तयारी करून तो परत झोपून गेला आहे. तर मग त्याला तसंच झोपेत उठवू, घेऊ, मग उचलू आणि घेऊन जाऊ. तो जेव्हा उठेल तेव्हा उठेल. सो असं आहे. तर आता निघू आम्ही बाहेर. रिक्षावाला येईल, तर रिक्षावाल्याला मग काय कुठे तो कसं करतो त्याची प्लॅन आयटर्निटी आज दिवसभराची आपण विचारू आणि मग पुढचं वाटचालीला रेडी होऊ. आम्ही बसलो आहे आमच्या रिक्षामध्ये. ओजू पण कुठला हॅलो बोल ओजू. हॅलो. इथे उज्जैनला खूप सारे मंदिर आहेत, भरपूर सारे. सिद्धि माता का मंदिर भी है ना भैया? हाँ दीदी, वही तो बताया मैंने. वो क्या है, वो महाकाल मंदिर के आसपास में अच्छा. बना हुआ वो. ओके ओके, अंदर ही है. हाँ, वो ये मंदिर क्या शहर के बाहर है. हाँ, ये सब शहर के बाहर के मंदिर है. अच्छा सारे अच्छा. मंदिर जो काल भैरव है ना, हाँ वो बाबा महाकाल के सेनापति है. हाँ, महाकाल के सेनापति है. बराबर. तो इसलिए पहले उनका दर्शन लेना जरूरी है ना. वो बाबा महाकाल के होते हैं. बराबर बराबर. अब जैसे अपन मोदीगंज जाएंगे तो पहले उनका मिलना पड़ेगा ना मंदिर. हाँ. ये सब. हाँ. अच्छा अच्छा अच्छा. तुम्ही उज्जैनला आलात तर ट्राय पहिले महाकालचं दर्शन घेण्याच्या पहिले काल भैरवचं दर्शन घ्या आणि मग नंतर महाकालचं दर्शन घ्या. ते सेनापती आहे. हो काल भैरव सेनापती आहे. हो. तर पहिलं त्यांचं दर्शन घेऊन मगच महाकालचं दर्शन. बरोबर. सो हे महर्षी संदीपनी आश्रम. ते इथे विष्णूजींनी आपलं शिक्षण घेतलेलं. सो तो म्हणला की पहिले इथे या, इकडचं दर्शन घ्या आणि मग नंतर पुढे आपण जाऊ. श्री कृष्ण सुधामा बलराम विद्यास्थळ. सो इथे शिक्षण घेतलं आपल्या श्रीकृष्ण भगवाननी. सुदामा बलराम विद्यास्थल, श्री कुंडेश्वर महादेव मंदिर, अति प्राचीन खड़े नंदी की अद्वितीय प्रतिमा. खड़े नंदी. अच्छा, म्हणजे हे उभे नंदी आहे. हे उभे नंदी आहेत. हो. सो हे श्रीकृष्ण बलराम आणि सुदामाचं विद्या मंदिर होतं, विद्यास्थळ होतं. आतमध्ये आम्हाला व्हिडिओ काढता आला नाही, सो म्हणून आतमध्ये आम्ही काही शूट नाही केलं. थोडेसे शॉट घेतले आहे, पण आतमध्ये त्यांनी थोडंसं सांगितलं पण काय काय आहे त्याच्याबद्दलचं. सो हे स्वयंभू मंदिर आहे. सर्वेश्वर महादेवांचं स्वयंभू मंदिर आहे. शिवलिंग 6000 वर्ष प्राचीन है. महर्षि संदीपनी जी ने इनको बिल्व पत्र से उत्पन्न किया है. यह आश्रम की आराध्य शक्ति है. शिवलिंगाबद्दलची माहिती जी आहे ती आता सांगते दिव्या. काय आहे? ये शिवलिंग 6000 वर्ष प्राचीन है. महर्षि संदीपन जी ने इनको बिल्व पत्र से उत्पन्न किया है. यह आश्रम की आराध्य शक्ति है. इनकी जलाधारी में शेषनाग के दर्शन है, जो प्रातः भारतवर्ष में दुर्लभ है. शेषनाग के दर्शन मात्र काल सर्प दोष और पितृदोष की मुक्ति हो मार्ग है. अरे बापले, स्टाईल बघा. ओले बापले, स्टाईल. अरे बापले, खिशात हात घालून असं. सो हे स्वयंभू मंदिर आहे. ऋषी महर्षींनी बैलपांनी त्यांचं स्थापन केलं आहे. सो खूप छान. म्हणजे हे श्रीकृष्णाचं जिथे त्यांनी अभ्यास केला, जिथे विद्या घेतली, त्या स्थानावर आता आज आम्ही आहोत. खूप छान आहे, खूप सुंदर. तर आता आम्ही आलो आहे मंगलनाथ मंदिरमध्ये. देखो सर, पहले तो आपको जय श्री महाकाल. जय श्री महाकाल. इस मंदिर की जानकारी है कि सर ये 9 ग्रहों में से मंगल ग्रह का जन्म स्थान है. इधर आइए. इस मंदिर की जानकारी है कि ये 9 ग्रहों में से मंगल ग्रह का जन्म स्थान है. ये पूरे भारत और विश्व का एकमात्र मंदिर है. यहाँ पर शिव जी का मस्तक का पसीना धरती पर गिरा था. धरती माता के गर्भ से मंगल भगवान का जन्म हुआ है. शिव अंगार के स्वरूप. आप जितने भी शिव जी के मंदिर गए, सबसे पहले शिव जी का वाहन किसको देखा आपने?
नंदी जी भगवान को। अब इस मंदिर के अंदर आप जाओगे तो आपको नंदी जी नहीं, बाहर भेड़ के दर्शन करने को मिलेंगे। अच्छा भेड़ में अगर आपकी कोई मनोकामना मन्नत रहती है तो भेड़ के कान में बोल देना, क्योंकि मंगल भगवान मेष और वृश्चिक राशि के स्वामी है। ये मंदिर जो बना पृथ्वी के बीचों बीच सेंटर पॉइंट पे बना हुआ है। कर्क रेखा भी ऐसी होती है कि महाकाल, महाकाल से सोमनाथ। जैसे शनि सिंगापुर में शनिदेव को लोहा और काला कपड़ा तिल दान करते हैं ना, वैसे ही अर्जुन यात्रा में गेहूँ लाल कपड़ा, अनाज का दान, श्रीफल, मूंगा रत्न, मसूर के दान, 5 प्रकार का दान, आपका नाम, आपका सरनेम और गोत्र पता हो तो गोत्र बोल के दान करते हैं यहाँ पर। क्योंकि नाम बोलोगे आपका प्रसाद चढ़ाएगा, गोत्र सरनेम बोलोगे तो आपने घर परिवार में से जो नहीं आए सभी की ओर से वहाँ पर प्रसाद चढ़ता है। आता आम्ही आलो आहे काल भैरवच्या दर्शनासाठी. सो हे इथे मंदिर आहे. तर आता गर्दी कमी आहे म्हणून म्हणले इथूनच जावा, इथूनच या करून. तर आता आम्ही हा प्रसादाची थाली घेतली आणि काल भैरवला जसे सगळे म्हणत होते की शराब वगैरे मदिरा वगैरे चढवतात, पण आता इथे गव्हर्नमेंटनी बंद केलं आहे मदिराचे शॉप वगैरे आणि आता मदिरा जास्त चढत नाहीत. तर हे ब्लॅकमध्ये वगैरे देत आहेत, पण तसं न घेता जे आता आहे तसं आपण करूया आम्ही म्हटलं. सो इथे आता जे वाईन शॉप्स वगैरे होते ते सगळे बंद केलेत, कारण लोक काय करायची, यायची ते घ्यायची, इथे द्यायची आणि इथे पीत बसायची. हां, म्हणून मग ते बंद केलं. सो आता आम्हाला ही थाली दिली आहे 100 रुपयाची, ही आपण तिथे अर्पण करू, दर्शन करू. तर हे काल भैरव गर्दी बघा काहीच नाही. म्हणजे जे आपण व्हिडिओमध्ये बघितले सगळे लाईनी असे भरलेले असतात. ह्या टायमाला आलो तर तुम्हाला ही गर्दी भेटणार नाही. जर तुम्ही दुपारच्या टाईमला आलात अजून 10-12 नंतर तर हे पूर्ण पॅक असणार आणि तुम्हाला खूप गर्दी भेटणार. मित्रांनो, आता आमचं झालं काल भैरवांचं दर्शन. 8:30 वाजता आलो, काही नव्हतं आणि आता बघा गर्दी कशी वाढली आहे बघा. आणि आम्ही आलो तेव्हा काही नव्हती 8:30 वाजता आणि आता 9:10 आहेत. सो हे आहे लवकर येण्याचा फायदा. तर आता निघालो आम्ही. आता इथून अजून एखाद 2-3 मंदिरं आहेत, तो रिक्षावाला आम्हाला जसं म्हटलं. म्हणून जर इथे जेव्हा याल ना, बेटर इज आपले ट्रान्सपोर्टपेक्षा या काय बोलतात पब्लिक ट्रान्सपोर्टचा उपयोग करा आणि त्यांनाच विचारा की कसं आणि किती वाजता कसं जायचं. त्यांच्या आयटर्निटीनुसार जावा, ते बरोबर गाईड करतील तुम्हाला जिथे म्हणजे व्यवस्थित आणि चांगलं दर्शन होईल त्या हिशोबाने. आता एनिवेज मे महिना आहे म्हणून गर्दी कमीच आहे. हां हो, थंडीत वगैरे आलो तर गर्दी असणार, बट स्टील त्यांच्या टायमिंग जे असतात त्यांना माहिती आहे की थंडीमध्ये पण कमी हे असतं. कधी गर्दीचा टाईम कमी वगैरे असेल तर त्यांना बरोबर त्या हिशोबाने ते लोक बरोबर तुम्हाला हँडल करतील. तर मी आता गडकालिका मंदिराकडे आलो आहे. मंदिरामध्ये बाजूलाच आहे कालभैरवांच्या, जास्त लांब नाही, थोडंसं 10-5 मिनिटाचं राईड. गडकालिका मातेचं आमचं दर्शन झालं. सो इथे एक गोष्ट आम्ही नोटीस केली, ही इथे मंदिराच्या भिंतींवर खूप असं म्हणजे मन्नत लिहिली आहे सगळ्यांनी. कोणाकोणाला काय पाहिजे आहे त्यांची इच्छा अशी. तर छान झालं आमचं. आता हे तिसरं दर्शन, तिसरं ना सकाळपासूनचं, हो चौथं दर्शन, सॉरी. पहिले आम्ही गेलो कृष्णाजींनी जिथे शिक्षण घेतलं त्या आश्रमात,
आणि मग दुसरं आम्ही दर्शन घेतलं मंगलनाथचं, तिसरं कालभैरवचं आणि आता हे चौथं आमचं झालं गडकालिका मातेचं. आता इथून अजून 2-3 मंदिरं आहेत ते करू आणि मग आम्ही जाऊ रूमवर. आता वाजलेच 9:23. आता आलो आहे गणपती मंदिरामध्ये, बाजूलाच आहे आपलं गडकालिका मंदिराच्या बाजूचंच मंदिर आहे गणपतीचं. गणेश भगवान की यह स्थापना स्वयं प्रभु श्री रामचंद्र जी के हाथों द्वारा की गई है. भगवान श्री राम जी जब अवंतिका नगरी में पधारे थे तब मन की स्थिरता एवं शांति के लिए सीता माँ के कहने पर भगवान श्री राम द्वारा श्री स्थिरमन गणेश एवं भगवान श्री लक्ष्मण द्वारा श्री चिंताहरण गणेश की स्थापना स्वयं अपने कर्म कमलों द्वारा की गई है. यहाँ पर दर्शन लाभ से मन को शांति एवं स्थिरता मिलती है एवं समस्त मन की चिंताओं से मुक्ति मिलती है. आता आम्ही चाललो आहे ऋणमुक्तेश्वर मंदिर. आज सकाळचं हे लास्ट दर्शन. मग आम्ही नाश्ता वगैरे करू, मग रूमवर जाऊ, थोडं रेस्ट करू आणि संध्याकाळी 4-5 वाजता परत निघू. मग डायरेक्ट जाऊ महाकाल मंदिरामध्ये. आता आलो आहे आम्ही इथे ऋणमुक्तेश्वर मंदिरामध्ये. आता झालं हे आपलं ऋणमुक्तेश्वर मंदिराचं पण दर्शन. आता आम्ही निघू. आता करूया नाश्ता. हां, आता नाश्ता करूया. हे बघा, हे दोघं बघा. ओजू कुठे, ओजू कुठे, ए ओजू, ए ओजू कुठे, ओजू कुठे, लपा लपा. तर आता बघू, आता कुठेतरी हॉटेलमध्ये जाऊन नाश्ता करूया व्यवस्थित छानपैकी आणि मग रूमवर जाऊ, थोडा रेस्ट करू. म्हणजे आमचं बघा 10-10:15 सगळी दर्शनं झाली. 7 वाजता निघालो आम्ही. 7 वाजल्यापासून एक सगळे आम्ही दर्शनं केली आणि 10:15 आमचे सगळे दर्शनं कंप्लीट. आम्ही नाश्ता करायला तर हा म्हटला त्या सतयुग रेस्टॉरंटमध्ये जावा किंवा सद्गुरूमध्ये. सो दोघांपैकी कुठला तरी आपण चूज करूया. सतयुगला जाऊया काय, इथे चल. हां, आणि आतमध्ये AC पण आहे वाटतं. पोहे, कचोरी, जलेबी, वा वा, सब फ्रेश ताजा बन रहा है. मित्रांनो, आलाय आमचा नाश्ता. हा डोसा आमचा स्पेशल या माणसासाठी असतो. आम्ही कुठेही गेलो, नॉर्थ, साऊथ, ईस्ट, वेस्ट, कुठे जाऊ, या पोराला आम्ही डोसा का मागवतो. आणि हे पोहे, शेव पोहे आणि शेव समोसा. तर इकडची स्पेशालिटी आहे शेव समोसा, शेव टिक्की, अजून काय होतं, छोले समोसे, छोले टिक्की, शेव कचोरी, छोले कचोरी वगैरे ह्या इकडची स्पेशालिटी आहे. तर आम्ही मग त्या हिशोबाने तसंच मागवलं. मग इथे आपल्याला उज्जैन स्टाईलचं जेवण जेवायचं, नाश्ता करायचा. हॅलो गाईज अँड गुड आफ्टरनून. आता आमचा प्लॅन असा बनतो आहे, आता 3:30 वाजलेत. आम्ही आता निघू आणि बघू आता काहीतरी खायचं, जेवायचं वगैरे, किंवा लाईटच जेवू. कारण सकाळचा नाश्ताच एवढा हेवी झाला आहे आमचा, तो अजून जिरला नाही. तर हा लाईट काहीतरी खाऊ आम्ही दुपारी आणि म्हणजे लंचसाठी. आणि आम्ही आता निघू डायरेक्ट टू महाकाल मंदिर. मस्तपैकी छान दर्शन करू तिकडे आणि तुम्हालाही आम्ही चांगलं दाखवू.